नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष कन्या अशी ओळख असलेल्या पंकजा गोपीनाथ मुंडे यानं त्या कारणानं खरं तर त्या कायमच चर्चेत असतात, चर्चेच्या केंद्रस्थानी असतात किंवा वाद त्यांच्या अवतीभोवती फिरत असतात. नुकतेच अनेक वाद झाले. खरं तर त्या मंत्री झाल्याच्या नंतर चिक्की घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर झाला, त्याच्यातनं क्लीन चिट मिळाली. काही दिवसांनी त्यांच्याकडनं एक खातं काढून घेण्यात आलं. भगवानगडावरचा दसरा मेळाव्याचा वाद झाला आणि नुकतेच त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भातली काही विधानही केली, त्या संदर्भातलाही वाद झाला. दरम्यान राज्यामध्ये पालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या सगळ्यात संघर्ष कन्येची पुन्हा एकदा परीक्षा आहे. या परीक्षेला त्या कशा सामोऱ्या जाणार आहेत आणि आगामी रणनीती कशी असणार आहे, सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी पंकजाताई आज आपल्या कट्ट्यावर आहेत. आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. पंकजाजी, लोकांच्या मनातल्या मुख्यमंत्री अशी तुमच्या चाहत्यांकडून तुमची ओळख करून दिली जाते, पण आत्ता या सगळ्या रणधुमाळीमध्ये तुम्ही प्रचार करताना काही फार दिसला नाहीत. म्हणजे बीडपुरतंच तुमचं प्रचार मर्यादित राहिला. नाही, मुळामध्ये माझ्या विरोधकांकडनं लोकांच्या मनातल्या मुख्यमंत्री अशी टीका होते, माझ्या समर्थकांकडनं नाही. आणि मी प्रचारात समर्थकांच्या मनामध्ये असू शकतं ना असं. त्यात आता मुळामध्ये तुमचीच आभार मानते मी मला हे टॅगलाईन चिटकवल्याबद्दल. पण मी प्रचारात होते. आय वॉज व्हेरी मच देअर. मी पुणे जिल्ह्यामध्ये प्रचार केला. पुणे महानगरपालिकेच्या सभा उमेदवार निश्चित व्हायच्या आधीपासून मी सुरुवात केली. आज असं होतं की एकटे मुख्यमंत्री महाराष्ट्रभर फिरतायत आणि बाकीचे मंत्री कुठेतरी आपल्या आपल्या कोशामध्ये आहेत किंवा आपले आपले किल्ले राखण्यामध्ये मशगूल आहेत आणि महाराष्ट्राचा सगळा झंझावात एकट्या मुख्यमंत्र्यांच्या मुळामध्ये मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी पूर्ण राज्यभर प्रचार केला, ही फार चांगलीच गोष्ट आहे, त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण मी सुद्धा आज माझा आवाजच सांगतोय की माझ्या 120 सभा कालपर्यंत झाल्या, त्यात माझ्या जिल्ह्याच्याही सभा आहेत. आणि मी पुणे जिल्ह्यामध्ये गेले, मी पूर्ण मराठवाड्यामध्ये फिरले आणि सर्वकडे मी सभा घेतल्या. फक्त आता डिस्टन्सचा विषय होता. त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे जरा वास्ट डिस्टन्स होते, त्याच्यामुळे आम्ही काही लोकांनी वाटून की त्या भागात ते लोक गेले, त्याच्यामुळे रिपीटेडली आम्ही गेलो नाही. पण जवळपास मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मी गेले, पश्चिम महाराष्ट्रातही गेले आणि मुंबई पुणे. हे चित्र का निर्माण झालं की बाकी सगळे मंत्री आहेत ते कुणी फारसे प्रचारात नाहीये? मला असं काही जाणवलं नाही. मुळामध्ये सर्वजण आपापल्या प्रमाणे प्रचार करतायत आणि बाकी मंत्री पण प्रचार करतायत, प्रदेशाध्यक्ष पण प्रचार करतायत, असं चित्र आहेच आहे. पण जिल्हा परिषद या वास्ट निवडणुका आहेत आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या जिल्हा परिषदा स्वतःच्याही जिल्ह्यामध्ये होत्या, तर ठरवूनच की बाबा त्यांनी शेवटचे 4-5 दिवस आपापल्या ठिकाणी लक्ष द्यावं आणि बाकी महाराष्ट्रभर फिरावं, असं व्यवस्थित प्लॅनिंग करूनच प्रचार दौरे आखले. पण आता हे सांगा की असं काय आहे तुमच्याकडे जादू की तुम्हाला दर ठराविक काळानंतर काहीतरी छान प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहायची संधी मिळते? माझ्या नावात जादू आहे. कारण दर ठराविक अंतरानंतर काहीतरी वाद होतो आणि जसं आता ज्ञानदानं सांगितलं तुम्ही वादाच्या केंद्रस्थानी येता. मी वाद घातले नाही यातले कुठलेही. जे ज्ञानदाने उल्लेख केले ते वाद मी कुठलेही घातले नाही. हे वाद समोरच्यांनी निर्माण केले किंवा मग थोडेसे मीडियाने एन्जॉय केले असतील, पण मी काही त्याच्यातले स्वतःहून कुठले वाद केले असतील. ऑफकोर्स, बिकॉज आता हा वाद पण खूप तुम्हाला छान मिळालेला आहे आणि कट्टावरनंच त्या वादाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मला वाटतं की वादाला मी काही इन्व्हाइट केलेलं नाही, पण माझं नाव किंवा मुंडे साहेबांचं नाव हे कदाचित एक आणि TRP असेल कदाचित. बरं, त्या वादाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? मग जो वाद अलीकडचा जो निर्माण झाला वाद कोणता? म्हणजे 2 वाद त्याच्यातनं. एक तर धनंजय मुंडेंचा जो कट्टा होता त्याच्यातनंही एक वाद निर्माण झाला की शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातल्या संबंधांबद्दल, आणि दुसरा अजित पवार आले असताना जो झाला होता तो गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेच्या बद्दलचा. त्याच्यावर तर मी वेळोवेळी उत्तर दिलेलं आहे. मला ॲक्च्युली प्रचारामुळे सगळे डिटेल प्रोग्राम बघायला मिळाले नाही, पण जे सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यासमोर आलं त्याच्यावर मी उत्तर दिलेलं आहे. माझं म्हणजे स्वतः मी ABP माझालाही त्याचं उत्तर दिलेलं आहे. या गोष्टींची चर्चाच का व्हावी हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि अशा प्रकारची चर्चा जो माणूस हयात नाही त्याच्याविषयी बोलणं की जो स्वतःला जस्टिफाय करू शकत नाही, मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठेतरी एक चुकीच्या पद्धतीने हाताळलं चाललेलं आहे. अशा पद्धतीने राजकारण कधी महाराष्ट्रात झालं नाही आणि होऊ नये असं माझं मत आहे. पण 12 डिसेंबर ही त्यांची तारीख, जन्मतारीख होती का नव्हती?
समजा होती किंवा नव्हती याचा जगाशी काय संबंध येतो. मुळात मुंडे साहेबांनी स्वतःच्या 61ला सांगितलं होतं की माझी जन्मतारीख नाही आहे, कारण आईवडील माझे अंगठा लावायचे. अगदी गरीब घरात माझा जन्म झाला, अशिक्षित घरात माझा जन्म झाला, हे मुंडे साहेबांच्या 61च्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं. आणि विनोदानी ते म्हणाले की विरोधकांनी माझी कुंडली शोधायचा प्रयत्न करू नये. हे ऑन रेकॉर्ड आहे, मला वाटतं बऱ्याचशा यूट्यूबवर पण हे भाषण आहे. तर त्यामुळे असं कधी याच्यावर आम्ही कधी विचार केला नाही. ॲक्च्युली अशा प्रकारच्या प्रचार होणं किंवा एवढ्या खालच्या दर्जाची टीका होणं चुकीची गोष्ट आहे. आक्षेप हा आहे की शरद पवारांना बघून त्यांनी वाढदिवसाची तारीख लावली. हा मुळात त्यांच्या जीवनाच्या संघर्षमय जीवनाला कुठेतरी विटंबना करणं किंवा त्यांना हिणवणं असं चित्र समोर गेलं, ते लोकांना आवडलेलं नाही. मुंडे साहेब आणि शरद पवारांमध्ये असं काही 20-25 वर्षाचं अंतर नव्हतं की त्यांनी तो स्वतः लावावा किंवा काय. तर हे चुकीचं मला वाटतं वक्तव्य आहे आणि याच्याविषयी मी माझ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या तीव्र आहेत आणि खेदजनक आहेत. पंकजाताई, संपूर्ण महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचा ज्या निवडणुकांसाठी प्रचार झाला त्या प्रचारात अनेक मुद्दे गाजले. त्या मुद्द्यांमध्ये म्हणजे भाजपकडनं ज्या लोकांना प्रवेश दिला जातोय त्यांच्याबद्दलचा असू दे, पण त्याबरोबरच खूप गाजला तो विषय होता घराणेशाहीचा. जे मोठे नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्या मुलांना ज्या पद्धतीने संधी दिली गेली या निवडणुकीमध्ये त्या वर टीका झाली, सामान्य लोकांकडनं टीका केली गेली. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं की अशा पद्धतीची ही जी घराणेशाही आहे राजकारणातली, ती म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांनी मग अशा वेळी काय करायचं? मुळामध्ये घराणेशाहीविषयी मला विचारलं तर पहिले माझ्यावरच आरोप होतील की मीच घराणेशाहीचं प्रतीक आहे. याच्याबद्दल सगळ्या राजकारण्यांच्याकडनं एक फार टिपिकल एक उत्तर दिलं जातं, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो, वकिलाचा मुलगा वकील. तर मग राजकारण्यांच्या मुलांनी राजकारणात आलं तर काय आक्षेप आहे? ह्याच्या पलीकडचं उत्तर आता पलीकडचं उत्तर असं आहे, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होण्यासाठी त्याला MBBS MS करावं लागतं, त्याला फुकट डिग्री मिळत नाही. इंजिनियरच्या मुलालाही फुकट डिग्री मिळत नाही, तसं राजकारणाच्या मुलालाही फुकट मतं मिळत नाही. तो त्याच्यामध्ये एलिजिबल असेल तर लोक स्वीकारतात, नाहीतर नाही. असे अनेक मोठे राजकारणी आहेत ज्यांची मुलं राजकारणात आली पण ती फारशी यशस्वी होऊ शकली नाही. आणि अनेक असे उदाहरणं आहेत जी राजकारणात आली आणि चांगले यशस्वी होत आहेत. तर केवळ ती राजकारण्यांची मुलं आहेत म्हणून डावलू नये असं माझं स्पष्ट मत आहे. गेल्या वेळेस तुम्ही कट्ट्यावर आला होता त्यावेळेस कदाचित तुमच्या लक्षात असेल नसेल माहिती नाही, मी विचारलं होतं की घुसमट ज्यावेळेस होती पक्षामध्ये तर त्यावेळेस काय करायचं हे मुंडे साहेबांनी ज्यावेळेस ते काँग्रेसच्या संपर्कात होते अशा बातम्या आल्या, त्यावेळेस तुमचं आणि त्यांचं कधी बोलणं झालं? त्यावेळेस तुम्ही ते डिनाय केलं होतं. आता तोच प्रश्न आहे माझा की त्यावेळेस त्यांनी काही सांगितलं होतं का, कधी तुमची चर्चा झाली होती का? ज्यावेळेस आपण ज्या पक्षाला वाढवलं तिथंच थोडंफार आपल्याकडे दुर्लक्ष होतं, उपेक्षा होत आहे. हे पहा, मुंडे साहेबांनी पक्षाला वाढवलं असं आता आपण म्हणालात. मुंडे साहेब हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून काम करत होते. मुंडे साहेब हे जनता पार्टीच्या नांगरधारी शेतकरी या चिन्हावर सुद्धा निवडणूक लढले. त्यामुळे हा पक्षच मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा जन्म आणि मुंडे साहेबांचं जीवन हे एकसारखंच गेलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये निर्माणच साहेबांनी सगळं केलं. तर यामुळे हा पक्ष स्वतःचा ते समजत होते, हा माझा पक्ष आहे. तेव्हा असं म्हणणं चुकीचं होईल. आणि अशी कुठली चर्चा झाली नाही, मी डिनाय केलंय तेव्हाही आणि आताही करते. घुसमट झाली का नाही हा सुद्धा विषय वेगळा आहे. घुसमट व्हावी एवढं छोटंसं माणूस मुंडे साहेब नव्हते. अजितदादांनी कट्ट्यावर सांगितलं की ते काँग्रेसच्या संपर्कात होते तुमच्या सहित. अजितदादा तिथे प्रत्यक्षात उपस्थित असल्यासारखे बोलत असतील तर मी काय त्याला उत्तर देऊ शकत नाही. या सगळ्या प्रचार तोफेदरम्यान रामदास कदम बीडमध्ये होते, त्यावेळेला त्यांनी असा आरोप तुमच्यावर केलेला होता की पंकजाताई लोकांच्या मनातल्या मुख्यमंत्री म्हणवतात पण त्या नेत्यांचे फोन उचलत नाहीत. मी त्यांची टीका काही ऐकली नाही. ॲक्च्युली माझ्या कानावरही नाही आली ती. तुम्ही फार वाजवली पण नाही व्हिडिओत दिसते मला, त्याच्यामुळे माझ्यापर्यंत आली नाही. पण राजकारणात कोणी कोणाच्या टीका करत असेल तर त्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. जोपर्यंत त्याच्यात जर ते असं म्हणाले असतील तर त्यांचा तसा काही अनुभव वैयक्तिक माझ्याविषयी आला असेल किंवा काय याच्यावर मला जर अभ्यास करावा लागेल. पण मी फोन उचलता तुमचा उचलला ना आता. मी 90% फोन उचलूही शकत नाही, कारण मला असं वाटतं की जे समोर माझ्या लोक आहेत त्यांना मी अपमान नाही करायला पाहिजे. खूप नेते असे असतात की ते सगळ्या सभेमध्ये असले की सारखे फोनवर असतात किंवा समोर माणूस आहे ते घंटेच्या घंटे फोनवर बोलतात. तर मला वाटतं जो समोर व्यक्ती त्याचा मान केला पाहिजे. सध्या टेलिकम्युनिकेशन इतकं स्ट्रॉंग आहे की कशासाठीही लोक फोन करतात
तर त्यामुळे त्यांना अटेंड करणं हे फार अवघड होऊन जातं. फोन उचलण्याबद्दल तर फोन नव्हतं उचलू ते. शकत नाही, पण याचा अर्थ मी फोन उचलत नाही फक्त असं फोन नाही. उचलण्याबद्दल नाही, तर तुम्ही ऍक्सेसिबल नाहीयेत लोकांना, तुम्ही अजून हवेत आता हे जास्त लोक ठरवतील. असता, हवेत जास्त असता असं त्यांचं म्हणणं होतं, किंवा इन जनरल मी फार वजनदार आहे हवेत जाण्यासाठी. धनंजय मुंडे जेव्हा कट्ट्यावरती आलेले तेव्हा आपसुकच त्यांना हा प्रश्न विचारला गेला आपल्या दोघांच्या नात्याबद्दलचा. तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की नातं टिकावं ही माझी इच्छा आहे. राजकारणाच्या दृष्टिकोनातून आम्ही खूप वेगळे झालोय किंवा खूप दूरवर गेलोय. तर तुमची तीच इच्छा आहे की नातं टिकावं, कारण ज्येष्ठ व्यक्ती कुणीही हयात नाहीत आता मुंडे कुटुंबातल्या. हे पण मुळामध्ये नातं हा विषय माझ्याशी संबंधित आलाच केव्हा, जेव्हा मुंडे साहेब होते तर धनंजय तेव्हा माझ्यावर टीकाच करत नव्हता. ते मुंडे साहेबांवर टीका करत होते. मुंडे साहेबांना पाडण्याच्या वगैरे सुपारी घेऊन मी विडा उचलतो वगैरे असं म्हणत होते. त्यामुळे मी तेव्हा छोटी होते, माझ्याशी त्यांचं वैर नव्हतंच, कारण त्यांना मुंडे साहेबांशी वैर घेणं तेव्हा फायद्याचं होतं. आता नातं टिकावं असं म्हणायचं तर तेच गेले पक्ष सोडून, आणि अजितदादांनीच सांगितलं की ते 1.5 वर्ष चक्रा मारत होते पण त्यांनी प्रवेश दिला नाही. ह्या सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्रासमोर झालेल्या आहेत. त्यामुळे आता नातं हा विषय फार संशोधनाचा झाला आहे माझा, महाराष्ट्राच्या नाही देशाच्या राजकारणात. तुम्ही UP-मध्ये बघा, तुम्ही महाराष्ट्रात बघा, शेवटी नातं टिकावं असं म्हणणं, मी हिपोक्रेट वागत नाही. मला नातं टिकावं असं वाटलं तर मी तसं वागलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यांनी पुढे असं जोडून म्हटलं की मुंडे साहेब असते तर नातं टिकलं असतं आणि ते कायम राहिलं असतं, परंतु पंकजाताई असल्यामुळे आज नातं टिकत नाही. तुमच्याकडनं कटुता आहे असा आरोप त्यांनी कट्ट्यावरून बोलताना केला होता. त्यांचे सगळे आरोप, त्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणं हे म्हणजे इतकं वेगळं पण प्रत्येक त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असतं. मुंडे साहेबांनी नातं तोडलं ते एकीकडे म्हणतात, आता मुंडे साहेब असते तर नातंच ठिकलं असतं असं ते म्हणतात. हे त्यांनाच विचारा तुम्ही की त्यांना नेमकं काय म्हणायचंय, मला तर कळलं नाही याचा अर्थ. त्यांनी तुमच्याच कट्ट्यावर सांगितलं की मुंडे साहेबांनी भगवानगडावरनं नातं तोडलं. तुमच्याच कट्ट्यावर अजितदादांनी सांगितलं की हे 1.5 वर्ष माझ्याकडे राष्ट्रवादीसाठी खेटा घालत होते. तुमच्याच कट्ट्यावर ते म्हणतात की पंकजाताई आहेत म्हणून नातं नाही आहे आणि मुंडे साहेब असते तर असतं. अरे हे तिन्ही स्वतःलाच कॉन्ट्राडिक्ट करणारे स्टेटमेंट आहेत. त्यामुळे मी माझ्या वडिलांशी बांधील होते, तेव्हा मी माझ्या वडिलांचा हात धरून त्यांना जे हवं ते त्यांच्या मागे मागे करत होते. तर आता ते असताना नातं तुटलं नसतं, नातं तुटलं हे म्हणणं म्हणजे मला तर वाटतं की त्यांना स्वतःलाच कळत नाही, क्लॅरिटी नाही त्यांना काय म्हणायचं याच्याबद्दल. आणखी एक प्रश्न आहे की चिकी घोटाळ्याचा वगैरे असे बरेच आरोप तुमच्यावर झाले, पण ते सगळे एकच झाला तो पॉलिटिकल होता. पण दुसरा जो गंभीर आरोप झाला तो पॉलिटिकल नव्हता, तो म्हणजे तुम्ही जलसिंचन म्हणजे जेव्हा याचा मंत्री होतात जलसंधारणच्या मंत्री, त्यावेळेला कंत्राटदारांना तुम्ही त्याच्यामध्ये घुसवलं. हा आरोप कुठल्या पॉलिटिकल नेत्याने केला नव्हता? राजेंद्र सिंह, जे जलपुरुष आपण ज्यांना म्हणतो, ज्यांनी महाराष्ट्राच्या हा प्रश्न मला विचारला. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जेव्हा मंत्री होता तेव्हा कंत्राटदार थेट घुसवले कामामध्ये. मी त्यांचाही बाईट पाहिला नाही, कारण मी खरं तर प्रचारातच व्यस्त असते असं नाही. मी 12ही महिने दौऱ्यात असते, कारण खूप मागणी असते लोकांची आमच्याकडे या. तर जिल्ह्यावर मी दौरे करत होते. मी आई बघितलं नाही, पण जे काही माझ्या कानावर आलं. बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण मी जलसंधारण मंत्री होते, तर मी जलसंधारणाचा मुळातच GR असा काढलाय की एका कंत्राटदाराला 3च्या वर कंत्राट घेण्याचा आम्ही त्याला नियमच लावलाय की घेता येणार नाहीत. आणि एका जिल्ह्यामध्ये आमचे जे टेंडरिंगचे अधिकार आहेत ते कुठल्याही एकही रुपयाचं माझ्याकडे नाही. हे सगळं डिसेंट्रलाइज यंत्रणा आहे. कलेक्टर त्याचे हेड आहेत, त्याचं कुठलंही टेंडर मी काढत नाही. आणि ते उलट आम्ही असं त्याच्यामध्ये नियम केलाय की एका जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट किमतीच्या वर एका व्यक्तीला काम देऊ नये, म्हणजे जेणेकरून एक मोनोपली त्याच्यामध्ये टाळता येईल. त्याच्यामुळे मला वाटतं हा आरोप त्यांनी का केला याच्यावर मला खरंच आश्चर्य वाटलं, कारण माझे आणि त्यांचे संबंध इतके चांगले होते आणि त्यांचे माझ्यामध्ये इतकं होते, म्हणजे जेव्हा मी मंत्री होते तेव्हाच त्यांचं माझं इंटरॅक्शन होत होतं. कारण त्यांच्याकडनं मी खूप ॲडवाईस घेत होते, त्यांच्याकडनं खूप इनपुट्स घेत होते, आम्ही नेहमी भेटायचो. आता जलसंधारण खातं सोडूनही मला ऑलमोस्ट वर्षाच्या वर झालंय, तर त्याच्यावर मी आत्ता उत्तर देऊ शकणार नाही, कारण माझा दुसऱ्यांच्या खात्यात म्हणजे इंटरेस्ट घेण्याचा काही इंटरेस्ट नाही आहे. पण माझ्याकडे होतं तोपर्यंत माझं त्यांचं ट्युनिंग खूप चांगलं होतं. आणि मला आत्ता हे सांगायचं की ॲब्सोल्युटली जलसंधारण खात्यामध्ये कुठेही कंत्राटदारांचा विषय मोनोपलीचा येतच नाही. तुम्ही त्याचा GR वाचा आणि तो जाहीर बघा. असंही होत असेल किंवा झालं असेल की वर्करने तर सगळी व्यवस्था अशी केलेली आहे की GR आहे, 3पेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट घेता येऊ शकत नाही, पण पळवाटा काढता येऊ शकतात ना. असे प्रकार घडले असतील ज्यामुळे त्यांना असं बोलावं असं वाटलं असेल. तर त्यांनी जे बोललं ते त्याला माझा पूर्ण रिस्पेक्ट आहे, पण मी जे बोलते ते अगदीच इग्नोर करावं एवढी राजकारण्याला कमी किंमत नसावी. मी जे बोलते ते तेवढंच खरं आहे. मी सांगते की ह्याच्यात कुठेही कंत्राटदारांना फेवर केलं गेलेलं नाही. रादर
माझ्या मंत्रालयात त्याच्यात 0 अधिकार माझ्याकडे होते. त्यामुळे सगळे अधिकारी डिसेंट्रलाइज झाल्यामुळे तिथे कलेक्टरलाच अधिकार होते, त्यामुळे आमचा हस्तक्षेप 0 होता. आणि ई टेंडरिंगमुळे आता इतकं फेअर त्याच्यामध्ये हे झालेलं आहे की कोणी असं कोणाला इन्फ्लुएन्स करू शकत नाही. मला वाटतं त्यांच्याकडे माहिती चुकीची गेली असं माझं स्पष्ट मत आहे. पंकजाताई, मध्यंतरी झेडपी निवडणुकीसाठी मी गावी गेलो होतो आणि गावी गेलं की कुठल्या गावी गेला होता म्हणजे माझं कोपरगाव. अच्छा. गावी गेलं की लोक विचारतात, राजकारणाची हवा विचारत असतात आम्हाला. तर एकाने प्रश्न उपस्थित केला की भाजपमध्ये येण्यासाठी स्वतःवर गुन्हे आवश्यक आहे का असणं, स्वतःवर गुन्हेगारी कुठून तशी येतात का असणं आवश्यक आहे का, त्याच्यावर अवलंबून आहे. कुठल्या पक्षातून येतात त्याच्यावर अवलंबून आहे ते, असा प्रश्न. आणि आज जर मुंडे साहेब असते तर भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर त्यांची काय प्रतिक्रिया असती, त्यांना हे चाललं असतं? मुळामध्ये निवडणुकीच्या काळात इनकमिंग अँड आउटगोईंग हा फार कॉमन प्रश्न आहे. पण जे टीका करतायत की भाजप गुंडांना घेत आहेत ते कुठल्या पक्षातून येत आहे ह्याचं संशोधन करण्याची आवश्यकता आहे, तर मग त्याचा क्रायटेरिया आपल्याला ठरवता येईल. बरं, पण कुठल्या गुंडगिरी खरं तर संपवली मुंडे साहेबांनी. म्हणजे मुंडे साहेब ज्यावेळेला गृहमंत्री होते त्यावेळेला गुंडगिरीचा निपटारा केला मुंडे मुंबईतून. साहेबांनी गुंडगिरी हा फार छोटा शब्द आहे. मुंडे Literally- साहेबांनी म्हणजे अगदी अंडरवर्ल्ड संपवलं. पण आता ते अंडरवर्ल्ड जे मुंडे साहेबांनी संपवलं होतं ते अंडरवर्ल्ड आता तुमच्या मांडीला मांडी लावून बसायला लागलंय. Underworld त्याचं हे फार कारण असं गंभीर आहे विषय की ओमी कलानींना ज्या पद्धतीने घेतलेलं आहे, ओमी कलानींना तुम्ही त्यांच्या उल्हासनगरमध्ये तिथं युती केली, त्यांच्याशी आघाडी केली. नाशिकमध्ये पवन पवारला घेतलं होतं आणि नंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना काढून टाकू. इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयामध्ये काही लोकांना पक्षात घेतलं, जिथं मुख्यमंत्रीच त्यांना गमछा घालताना दिसत आहेत. तर अशा लोकांना घेताना म्हणजे अशी काही यंत्रणा नाही का तपासण्याची? नसावी, कारण मी त्या पूर्ण प्रक्रियेतच भाग नाहीये. पण मी हे सांगते की अंडरवर्ल्ड हा फार गंभीर विषय मुंडे साहेबांनी हाताळला. आणि हे मी नाही, मला वाटतं आता प्रल्हाद निलानी यांनी पण ते स्टेटमेंट केलं की मुंडे साहेबांनी सुरक्षा दिली. तर तो विषय टोटली वेगळा आहे. आणि आता हा राजकारणातला इनकमिंग अँड आउटगोईंगचा विषय वेगळा. जर माझ्याही पक्षात गुंड असतील तर त्यांनाही ते जर चुकीच्या पद्धतीने काम करत असतील तर त्यांनाही शिक्षा दिली पाहिजे किंवा त्यांना कुठेतरी डिस्करेज केलं पाहिजे. अशाच मताचे मी आहे आणि अशाच मताचे मला वाटतं मुख्यमंत्री पण आहेत. गेल्या नगरपालिकेच्या इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जो की तुमचे होमग्राऊंड आहे तिथं तुम्हाला बऱ्यापैकी यश मिळालं नाही. तसं तर दानवेंबद्दल पण झालं, पण त्याची चर्चा तुमच्याबद्दलची जास्त झाली. त्यामुळे तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये इतक्या सावध होतात की पहिला काही काळ तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये प्रचार केलात, मात्र शेवटचा काही काळ तुम्ही बीडमध्ये ठाण मांडून होतात. बीडमध्ये अडकवून ठेवण्यात विरोधक यशस्वी झालं असं म्हणायचं का? की जसं मुंडे साहेबांचं झालं होतं शेवटच्या काळामध्ये की त्यांना बीडमध्ये अडकून ठेवायची ही स्ट्रॅटेजी होती, तशीच पंकजाताईंना पण बीडमध्ये अडकून ठेवायची ही स्ट्रॅटेजी विरोधकांची यशस्वी झाली आहे का? ठीक आहे, आम्हाला आमच्या जिल्ह्यात अडकवून ठेवणे एवढे आम्ही बाहेर न्यूसन्स करू शकतो हे तरी कळलं. पण मुळामध्ये मी बीड जिल्ह्यामध्ये अडकून होते असं म्हणणं चुकीचं होईल. दुसरी गोष्ट, बीड जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये परळीमध्ये अपयश आलं, बाकी तिन्ही ठिकाणी आम्हाला विजय मिळालेला आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की तिथे अपयश म्हणता येईल त्याला. माझ्या होम ग्राउंडवर मला अपयश मिळालं हे मी स्वीकारलेलं आहे. आता मी फक्त शेवटचे 3 दिवस बीड जिल्ह्यामध्ये होते आणि मी दिवसभर बाहेर प्रचार करायचे आणि रात्रीच्या 2-3 सभा बीड जिल्ह्यात द्यायचे असा मी प्रोग्राम लावला होता. त्यामुळे मी बीड जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने लक्ष यावेळी दिलं. वेळ माझा फार काही बीडमध्ये मला राखून ठेवावा लागला नाही, पण जेवढा मला द्यायला पाहिजे ॲज अ पेरेंट, ॲज मी पालक आहे बीड जिल्ह्याची आणि माझे आमदारही सगळे नवीन आहेत, त्यामुळे मला तिथे जो वेळ द्यायला पाहिजे पालकत्व स्वीकारल्यावर तो दिला मी योग्यपणे, मला असं वाटतं. अजून एक छोटा प्रश्न आहे की तुम्ही पुण्यात बराच काळ राहिलेले आहात, म्हणजे आता मुंबईत आणि बीडमध्ये परळीमध्ये जास्त असतात, पण तुम्हाला पुणेकरांची सवय माहिती आहे की ते दुपारी म्हणजे घरी आलेल्या माणसाला सुद्धा चहा देत नाहीत. तर अशा वेळेला दुपारी 3 वाजता मुख्यमंत्र्यांची सभा तिथं ठेवून हात दाखवून अवलक्षण तुमच्या तिथल्या नेत्यांनी का केलं असावं? मुळामध्ये हा पण विषय मला जो माहीत झाला त्याच्यामध्ये त्यांची 4:30ची सभा होती आणि त्यांना समन्वयामध्ये कन्फ्युजन झालं. 2:30ची सांगण्यात आली आणि CM साहेब गेले आणि तिथे लोक नाही आले. तर एवढ्या सभा 100-150 सभांमध्ये एखादा समन्वयाचा विषय तिथे झाला, हे एरर, ह्युमन एरर आहे. मला असं कदापि मान्य नाही आहे की मुख्यमंत्र्यांच्या सभेला लोक आले नाही, असं पुण्यात तरी मला अजिबात ते चित्र दिसत नाही. म्हणजे संजय काकडे आणि गिरीश बापट यांच्यातल्या वादाचा फटका मुख्यमंत्र्यांना बसला असं म्हणायचं का? नाही, मला असं वादच कुठे दिसला नाही आणि मुळामध्ये ते समन्वयाचा विषय आहे त्याच्यामुळे तिथे लोक कमी आले. हे मुख्यमंत्र्यांच्या सभेला कमी आले असं नाही, ते तिथे वेळेचा तुम्हाला वाद दिसला नाही, पण अख्ख्या महाराष्ट्राला संजय काकडे आणि गिरीश बापटांमध्ये काय चालू आहे हे दिसतंय. पारदर्शक.
तिथं तर मी तर ऐकलं की जे 2 वाजता आले होते त्यांच्यावर कोणीतरी खेकसलं की 4ची सभा तुम्ही 2 वाजता का आलात? नाही, याच्याबद्दल माझं स्पष्ट मत आहे की ते थोडंसं त्यांचा एकमेकांना कन्वे करण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. पंकजाताई, सगळेच पक्ष खूप जोरदार प्रचार करत होते, जाहिरातबाजी करत होते, मात्र भाजप त्यात अगदी पहिल्या क्रमांकावर होते, कारण सगळीकडे सगळ्यात जास्त होर्डिंग्स भाजपचे आहेत, सगळ्यात जास्त जाहिराती भाजप करतायत. पण त्याचा अतिरेक होतो असं वाटत नाही का? कालच एक जाहिरातही मुख्यमंत्र्यांनी मागे घेतलेली आहे, नक्की काय कारण? मुळामध्ये जाहिरात करण्यात काही गैर नाही आहे किंवा आपला प्रचार वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात काही गैर नाही. आता वरचेवर सोशल मीडिया इतका वाढला आहे, रेडिओमध्ये खूप प्रभाव लोकांचा, ऑडियन्स वाढलेली आहे, तसं होर्डिंग्समध्ये वगैरे. तर याच्यामध्ये गैर काय? आपला प्रचार आणि आपला पक्ष लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यासाठी विविध माध्यमं वापरणं, हे याच्यासाठी भारतीय जनता पार्टी तर नेहमी अग्रेसर राहिली आहे. मीडिया प्लॅनिंगमध्ये भाजपा नेहमी एक इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन नेहमी समोर आली. याला जोडूनच एक प्रश्न आहे, तो म्हणजे बेसिकली कदाचित आशिषला पण तोच विचारायचा असावा, पैशाचा मुद्दा. म्हणजे शरद पवार म्हणतात की नोटाबंदीमुळे खरं तर आमची एवढी अडचण झाली की पोस्टर लावायला आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून. तर भाजपकडे ज्यांची अडचण झाली त्यांनी असं म्हणणं साहजिक आहे. ताई, धनंजय मुंडे तुमच्या आधीपासून राजकारणात आहेत, भाजपसोबत आहेत, काकांसोबतच ते पण शिकले, त्यांचे संबंध बहुतांश भाजप नेत्यांशी चांगले होते, कदाचित अजूनही असतील. ज्या कारणासाठी त्यांना राष्ट्रवादीनं घेतलं, वन ऑफ द रिझन होतं की ते थेट गोपीनाथ मुंडेंना स्पर्धा किंवा विरोध करतील, काहीतरी फीड पुरवतील, जे त्यांनी केलं असा समज पण लोकांचा झाला. काल अजितदादांनी जी उत्तर दिले त्याच्यावरनं. आत्ता जर का धनंजय मुंडेंनी पुन्हा त्यांच्या रिलेशनचा उपयोग करून ते भाजपच्या सोबत जवळीक करू पाहत असतील, त्याच्यावर तुमची रिॲक्शन काय? त्याचा विचार केलाय तुम्ही? मी समजावर फार वेळ घालवत नाही, माझा स्वभाव नाही तो. जेव्हा अशी प्रत्यक्षात स्थिती येईल तेव्हा मी काय त्याचा निर्णय द्यायचा तो देईन. आणि भारतीय जनता पार्टी माझा निर्णय ऐकेल का नाही याच्यामध्ये माझं 100% मत आहे, माझाच निर्णय ऐकेल. मुळामध्ये समजा असं झालं तर, समजा तसं झालं तर, एवढं रिकामे पण माझ्याकडे आत्ता नाही आहे विचार करायला. धनंजय माझ्यामध्ये 4 वर्षाचं अंतर आहे आणि ते नेहमी बोलतात मी 20 वर्ष राजकारणात आहे. तर मला नेहमी असा प्रश्न पडतो की ते काही अगदी जन्मल्यापासून राजकारण करत होते का काय. आणि माझ्या त्याच्यामध्ये 4च वर्षाचं अंतर आहे. मी डिग्री पूर्ण केली आणि मी अमेरिकेला गेले आणि लग्न करून मी परत जेव्हा इथे वापस इंडियामध्ये आले तेव्हा धनंजयची पहिली जिल्हा परिषद निवडणूक होती, त्याचा प्रचार मीच केलाय. मी त्याची प्रमुख प्रचारक होते. मी पंडित अण्णांची प्रमुख प्रचारक म्हणून काम केलंय. मुंडे साहेबांचं 2004 पासून मी काम बघते. त्यामुळे मला हे एवढा आमच्या दोघांमध्ये राजकीय गॅप आहे असं मुळात नाही. हे सत्य महाराष्ट्रासमोरही गेलं पाहिजे. फक्त मी जिल्हा परिषद लढवण्यात कधी इंटरेस्ट दाखवला नाही ना विधानसभेत दाखवला, म्हणून मी निवडणुकीच्या राजकारणात थोडी 3-4 वर्ष उशीर आली असेल, एवढाच फरक आहे. त्यांच्याबद्दल सहानुभूती असणारे भाजपमध्ये पण लोक असतील, कदाचित त्यांनी ज्या पद्धतीनं कार्यक्षमपणे ते काम करतायत, ॲटलिस्ट वक्ते पण चांगले आहेत, त्यांच्यात जे पॉझिटिव्ह गुण आहेत चांगले आहेत ना. आम्हाला दोघांना एकदा बसून डिबेट करावा, म्हणजे तुमचा एकदा शेवटचा कट्टा होऊन जाईल. मी कधी तयारच असते. या रिलेशन जे आहेत ते जुने जे भाजपच्या नेत्यांना, आता गोपीनाथ मुंडे पण नाही आहेत, त्यांची तिकडची कदाचित गरज सरली असाही आहे. आणि जर का ते म्हणजे त्यांची गरज तिकडे संपली तर इकडे या, इकडची संपली तिकडे जा, असं थोडीच. आम्हाला गरज पाहिजे ना पहिले. आमच्याकडे आम्हाला गरज नाही, एक मुंडे बस आहे. तुमच्यामध्ये आणि धनंजयमध्ये राजकीय गॅप नाही असं तुम्ही म्हणालात, परंतु कुटुंबातला गॅप खूप मोठा आहे. त्यांनी जेव्हा कट्ट्यावर आले तेव्हा त्यांची बाजू सांगितली की आम्ही गोपीनाथ मुंडेंपासून दूर का गेलो. त्यांनी प्रामुख्याने सांगितलं की तुम्हाला जेव्हा विधानसभेला उत्तर अजित पवारांनी दिले, मी कशाला देऊ? नाही, तुमची बाजू यासाठी आली पाहिजे कारण त्यांनी सांगितलं की विधानसभेला तुम्हाला पहिल्यांदा, माझं उत्तर झालेलं आहे त्याच्यावर. विधानसभेला जेव्हा तिकीट दिलं तेव्हा त्यांनी तुमच्या बाजूने प्रचार केला, परंतु त्याच्यानंतरही धनंजय मुंडेंच्या ज्या अपेक्षा होत्या त्या गोपीनाथ मुंडेंनी पूर्ण केल्या नाही. आणि त्यात पंडितांना आज हात नाहीत, पंडितांच्या बी अपेक्षा काही आहेत त्या सुद्धा पूर्ण केल्या नाहीत. त्याच्यामुळं मुंडे कुटुंबापासून धनंजय मुंडे आणि त्यांचे वडील बाजूला गेले असं त्यांनी म्हटलं होतं. अजित पवारांनी असं उत्तर दिलं की 1.5 वर्ष माझ्याकडे चक्रा मारत होते. याचा अर्थ 2009 मध्ये जर अजित पवारांनी प्रवेश दिला असता तर माझ्या समोरचे कॅन्डिडेट कोण राहिलं असतं, याचं उत्तर तुम्ही मला द्या. त्यांचं मी काय अजित पवारांनी जो इंटरव्ह्यू दिला त्याचं ग्राह्य धरून बोलते, मला माहित नव्हतं ते काय खरं बोलले का खोटं बोलले याचं उत्तर त्यांच्या नेत्यांनी दिलंय. उलट तुम्ही त्यांना एक माझा कट्टा भरवा आणि त्यांना विचारा की अजित पवार काय म्हणले ते खरं आहे का खोटं आहे सांगा. ते जर म्हटले
की अजित पवार खोटं बोलतायत तर मी मान्य करेन, ते जर म्हटले अजित पवार खरं बोलतायत तेही मी मान्य करेन, ते जे म्हणतील त्याच्यावर मी मान्य. त्या काळामध्ये हा जो धनंजय मुंडेंचा वाद झाला, म्हणजे त्यांच्याबद्दल, मुंडे साहेबांबद्दल ते जे बोलले अजित पवारांनी सांगितलं, त्यानंतर तुमचा टिकटॅक चालला होता आणि तुम्ही असं म्हणालात की निवडणुका ह्या इमोशनली लढवल्या जाऊ शकतात, म्हणजे त्याच्यात इमोशन्स बाजूला ठेवता कामा नाहीये. माझं म्हणणं आहे, व्यक्ती एक माणूस जो माणूस आहे प्रॉपर, तो भावना बाजूला ठेवून कसं काम करू शकतो. मला वाटतं एक ऑपरेशन करताना डॉक्टर सुद्धा स्वतःच्या नातेवाईकावर सर्जरी करत नाही, कारण त्याला भावना बाजूला ठेवता येत नाही. शेवटी तुम्ही भावनेचं राजकारण करतात असा आरोप जेव्हा माझ्यावर झाला, त्याला मी उत्तर दिलं, मी भावनेचं राजकारण करत नाही, मी भावनेनी राजकारण करते. भावना बाजूला ठेवून राजकारण करणं हे क्रूर आणि म्हणजे मनुष्य नसण्याचं लक्षण आहे. एकूण निवडणुकांमध्ये मतदानाचं प्रमाण जे आहे ते आपल्याकडे खरं तर फार कमी असतं. मला माहिती नाही की बीडमध्ये जिल्हा परिषदेला किती टक्के मतदान झालं, पण परत दर ठराविक काळानंतर निवडणुका, परत निवडणुका, तर ह्याच्याबद्दल काहीतरी म्हणजे विचार व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मतदानाचं प्रमाण ग्रामीण जिल्ह्यांमध्ये खूप आहे आणि जे जिल्हे पॉलिटिकली ऍक्टिव्ह आहेत तिथे मतदानाचं प्रमाण नेहमी चांगलं बघायला मिळतं. मतदान परत हे खरंच थोडंसं पेनफुल वाटतं मला सुद्धा. मतदानपेक्षा निवडणुका लढणं म्हणजे आता नगरपालिका झाल्या, मग आता जिल्हा परिषद, मग मार्केट कमिटी, ह्याच्यामुळे सतत पॉलिटिकल मूडमध्ये असतो माणूस. कधीतरी त्याने विकासाच्या मूडमध्ये जावं, कधीतरी परफॉर्मन्सच्या मूडमध्ये जावं. आज मी मंत्री म्हणून मंत्रालयात बसत असताना मी केवळ परफॉर्मन्स मंत्री म्हणून करण्याचा मला 5 वर्षातला किती काळ मिळेल याच्याविषयी मला चिंता वाटायला लागली. तर एका प्रमुख ज्या निवडणुका आहेत त्या किमान एका दिवशी व्हाव्या. मध्य प्रदेशमध्ये ते प्रयोग करण्यासाठी मागे खूप चांगलं प्रेझेंटेशन तेव्हा शिवराज सिंग चौहानांनी दिलं होतं. तसं जर झालं, प्रमुख निवडणुका जर एका दिवशी झाल्या, जसं आता आपण महानगरपालिकाने ॲटलिस्ट एका स्लॉटमध्ये केल्या, तसं झालं तर फार चांगलं होईल. लोक राजकीय मूडमधनं थोडे परफॉर्मन्स मूडमध्ये येतील, नाही तर सारखं फार राजकारण खाली पडलं. पण मंत्र्यांनी अशा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपली प्रतिष्ठा तरी कशासाठी लावावी? म्हणजे प्रत्येक मंत्र्यानं प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या मोडमध्ये कशासाठी जावं इलेक्शनच्या? नाही, मंत्री म्हणून नाही, तेव्हा मी लोकप्रतिनिधी असते ना, तिथल्या लोकांचे मी पालकत्व असतं. मार्केट कमिट्या, जिल्हा मंत्री नसते मी तेव्हा, आणि असंही आचारसंहिताच असते ना, मग आम्ही काही मंत्रिपदाचा वापर तेव्हा करत नाही. माझं म्हणणं असं की मंत्र्यांनी जर त्याच्यापासून बाजूला राहून त्या विकासाच्या मोडमध्ये ते राहिले, मंत्र्यांनीच प्रतिष्ठेची का करावी असं थोडीच आहे. जेव्हा विरोधी पक्षातले प्रमुख नेते सुद्धा, जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो, आम्ही प्रतिष्ठेचीच करायचो. निवडणूक ही प्रतिष्ठाच आहे ना शेवटी. तुमच्या बाजूने लोकांचा कल किती आहे. मला तर वाटतं आताची निवडणूक हा नेत्यांच्या प्रतिष्ठेचा विषय राहिला नाही, आता हा मतदारांच्या प्रतिष्ठेचा विषय झालाय की मतदारांना नेमकं काय पाहिजे हे जरा क्लिअर होत जाईल वरचेवर, तर मग लोकप्रतिनिधी ठरवतील आपण कुठल्या पद्धतीचे राजकारण करू शकतो. नाही कसं म्हणजे आता या निवडणुकीमध्ये काय वेगळं आहे? मला या निवडणुकीमध्ये म्हणजे अनेक ठिकाणी माझा अनुभव असा आला की ज्या गावांमध्ये मी जायचे तर अक्षरशः मणके मोडले जायचे असे रस्ते होते. मी 1 वर्षामध्ये तिथे रस्ते केले, तलाव बांधला, तिथे जलयुक्त शिवारचे 10 बंधारे प्रत्येक गावात दिले. तिथे गेल्यानंतर लोकांचं असं म्हणजे फक्त विकास करून कसं चालेल हे वाक्य ऐकलं तेव्हा मला थोडासा शॉक बसला. फक्त विकासावर नाही मतदान चालत का? म्हणजे आपल्याकडे खूप सारे अजून फॅक्टर्स आहेत आणि जे राजकारणाला चांगलं करतायत का गढूळ करतायत ह्याच्याविषयी माझ्या मनात खूप शंका आहे. पंकजाताई, शिवसेनेची सोबतची युती तुटल्यानंतर दोन्ही बाजूंनी ज्या पद्धतीने टीका झाली किंवा प्रशांत परिचारकांची सुद्धा टीका करताना त्यांचाही कुठेतरी पाय घसरला, अशा पद्धतीच्या घटना निवडणुकीच्या काळात वाढत जातात आणि तेव्हा एक महिला म्हणून आणि महिला मंत्री म्हणून तुम्हाला काय वाटतं? अशा पद्धती कुठल्याही पातळीवरती जेव्हा महिला म्हणून नाही, पुरुषांनी सुद्धा हे भान ठेवलंच पाहिजे. टीका करताना पातळी घसरू नये याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. पण प्रत्येकाची एक शैली आहे भाषणाची. जर म्हणजे मुंडे साहेब बोलायचे एका शैलीने, विलासराव देशमुख एका शैलीत बोलायचे, बाळासाहेब ठाकरे जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांना काही वाक्य शोभायचे, पण ते वाक्य जर उद्या मी बोलले तर ते मला शोभणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला काय शोभेल आणि माझी ऑडियन्स कशी याचा विचार केला पाहिजे. पातळी कोणीच सोडू नये, पुरुष असो, स्त्री असो, नाही तर आणखी कोणी असो, पातळी सोडू नये मला वाटतं. आणि कोणालाही हर्ट होईल अशा पद्धतीत बोलू नये. मी माझ्या जीवनात असं बोलले नाही ना, मी कधी मुंडे साहेबांना असं बोलताना ऐकलंय. त्यामुळे मला असं वाटतं कोणाला वैयक्तिक हर्ट होईल असं राजकारण फार वाढत चाललेलं आहे. पंकजाताई, तुमच्या मंत्रिमंडळातले शिवसेनेचे सहकारी मंत्री गेले कित्येक दिवस खिशात राजीनामा घेऊन फिरत होते.
त्यांची डेडलाईन आता 19 तारखेची संपली. आज तर काही त्यांनी राजीनामा दिला नाही, पण 23 तारखेला निकाल लागले महानगरपालिकेचे आणि त्याच्यानंतर जर अशी काही परिस्थिती उद्भवली की आता शिवसेना पाठिंबा काढून घेते, अशी परिस्थिती उद्भवली तर 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील हे त्यांनी सांगितलंय. आम्ही त्याच्याशी सहमत आहोत. पण ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये एकमेकांवर टीका झाली, टीका तर ठीक आहे, पण मंत्री एखादा जेव्हा असं म्हणतो की मुख्यमंत्र्याला जेलमध्ये घातलं पाहिजे, ह्या पद्धतीनं जेव्हा एकमेकांवर तुम्ही टीका करता, नंतर तुम्हाला परत एकत्र बसायचं असतं, तर दोन्ही बाजूंनी याही बाबतीमध्ये मर्यादांचं उल्लंघन झालं असं तुम्हाला वाटत नाही? मी तेच म्हटलं की प्रत्येकाने टीका करताना मी तरी असा विचार करते की मी समजा मला खांडेकरांविषयी माझं मत व्यक्त करायचं आहे, तर उद्या मी त्या मताशी सहमत स्वतःच नाही राहिले तर तसं मत कशाला व्यक्त करावं. तर शक्यतो सगळ्यांनी ते पथ्य पाळावं की त्या मताशी आपण सहमत राहू शकत नसू, असे मत व्यक्त करताना थोडा अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटतं. ताई, खरं तर मुंडे साहेब हे महायुतीचे शिल्पकार आहेत. त्यांनी राजू शेट्टींना सोबत घेतलं, तुमचे मानलेले बंधू जानकरांना सोबत घेतलं, शिवसंग्रामला सोबत घेतलं, पण गेल्या 2.5 वर्षात म्हणजे गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये हे मित्र दुरावत चालल्याचं चित्र आहे. म्हणजे सदाभाऊ आणि पण तो पण भाऊ आता वेगळा लढतोय आणि म्हणजे जानकर साहेब तुमचा भाऊ त्याच्यावर मी एक पुस्तक लिहिते, माझे भाऊ तुमचे सगळे भाऊ असं, सगळे तुमचे भाऊ असं तुमच्यापासून दूर का जात आहेत? बहीण खूप स्ट्रॉंग असली की असं होतं. पण माझे भाऊ दूर नाही गेलेत, माझ्या बरोबर आहेत. ते आहेत जिल्ह्यामध्ये आमच्या नाही आहेत, त्यांची माझी युती आहे माझ्या मतदारसंघात. अच्छा, तुमच्या मतदारसंघात युती आहे, पण इकडं म्हणजे राजू शेट्टींनी सरळ शिवसेना म्हणजे पुणे जिल्ह्यात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेनेशी युती केली. तर तुमच्या पक्षातून मित्रपक्षांना अपमानास्पद वागणूक मिळते म्हणून ही अशा पद्धतीचं राजकारण होतंय. आता शिवसेनेची आमचीच मुख्य युती तर नाही राहिली या निवडणुकीमध्ये, त्यामुळे मित्रपक्षांना स्वातंत्र्य आहे. त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे गणित जमवायचं ते त्यांच्या हिशोबाने त्यांनी युती केली आहे, तर ते पक्ष स्वातंत्र्याचा विषय आहे. त्यांचा आरोप असा आहे की भाजप हे आमची घरं फोडतोय. आता राजू शेट्टीने असं सरळ म्हटलंय की पक्ष फोडण्याचं काम भाजपचे नेते करतायत आणि हा मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे आणि हे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी करतात. मला याच्यावर काय उत्तर द्यावं हा प्रश्न पडलाय, कारण मी काय असं त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही. पण आम्ही कोणाचे घर फोडण्याचा वगैरे प्रयत्न करत नाही, ते आमचं काम नाही. घर फोडण्याची पार्टी वेगळी आहे. तुमचे दोन्ही बंधू, ते बंधू आणि हे महादेव जानकर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला अडचणीत आणत असतात. ते कदाचित न बोलता आणि हे कदाचित तुमच्यावरच्या अतिप्रेमामुळे खूप जास्त बोलून ह्यांना तरी किमान समज दिली आहे का, काहीतरी प्रेमाने सांगितलंय का? नाही, महादेव जानकर खरंच महादेव नावाला शोभतात. अतिशय भोळा आणि मोकळा स्वभावाचा माणूस आहे आणि इंटेलिजंट आहे, इंजिनियर आहे. असं नाही आहे की त्यांना कळत नाही, फक्त एक त्यांचा मोकळा ढाकळा स्वभाव आहे. त्याला समजून घेणाऱ्यांनी समजून घेतलेला आहे आणि ज्यांनी नाही घेतले त्यांना फार देणं घेणं नाही. त्यामुळे त्यांना हळूहळू ते आपल्याप्रमाणे त्याच्यात यशस्वी होतील. राजकारणासारखे बोलायला नाही, अजून ते मलाही जमलं नाही म्हणून मी त्यांच्याविषयी सांगू शकणार नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये खूप मे बी कडवट घटना आपल्या बाबतीत घडल्या. चिक्की घोटाळ्याचा आरोप, त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आला की आपलं एक खातं काढून घेण्यात आलं, तिसरा मुद्दा भगवानगडावरचा सगळा वाद. सगळ्यात जास्त दुःख कुठल्या गोष्टीचं झालं, म्हणजे कुठल्या घटनेच्या वेळी सगळ्यात जास्त दुःख झालं? माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले याचं मला खूप खूप दुःख झालं, कारण माझ्या जीवनात मला कधी स्वप्नातही वाटलं नाही की अशा पद्धतीने माझ्यावर आरोप होतील. आणि मला असं मी काही केलंय का नाही केलंय हा विषय फार वेगळा, आणि मी नेहमीच हे स्पष्ट सांगितलं की हे सगळं क्लिअर आहे. कोणत्याही नेत्यांनी 206 कोटीची खरेदीला 206 कोटीचा खरेदी शब्द इरेज केला आणि घोटाळा लावला आणि माझ्यावर वरचेवर आरोप झाले. पण मी प्रेस घेऊन प्रत्येक कागदासह खुलासा केला. पण मला खूप वाईट वाटलं, कारण माझ्या जीवनात, माझ्या वडिलांच्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनात त्यांच्यावर कुठलेही कधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही, ते माझ्यावर झाले. आणि मला त्याच्यावेळी वाईट वाटलं की मी थोडंसं त्यांच्या प्रतिमेवर माझ्यामुळे अन्याय होतो, याचं मला खूप दुःख झालं. बाकी गोष्टींचं दुःख झालं असं नाही झालं, पण तो माझा वैयक्तिक दुःखाचा विषय. पण हा माझ्या वडिलांशी संबंधित दुःखाचा विषय. मला त्याचा खूप वेदना झाल्या की मी भ्रष्टाचाराचे आरोप माझ्यावर झाले हेच मला सहन होत नाही, ते पण त्या लहान मुलांच्या खाण्यामध्ये. ही किती माझ्यासाठी वेदनादायी गोष्ट आहे मी सांगू शकत नाही. पण त्याच्याबद्दलचे जेव्हा त्या गोष्टी चिक्कीच्या बद्दलचा विषय येतो तेव्हा त्याच्यावर आरोप करणारे असं सांगतात की त्याच्यामध्ये घोटाळा नक्कीच होता, कारण ज्या कंपनीला किंवा ज्या संस्थेला ते काम मिळालं होतं त्याचं विजेचं बिल काही हजार रुपयांचं सुद्धा नव्हतं, पण त्यांना कॉन्ट्रॅक्ट मात्र कोटी रुपयांची मिळाली होती. म्हणजे जर मुळामध्ये माझ्या आधी सुद्धा
एवढ्या ऑर्डर्स गेलेल्या आहेत, ते वेळोवेळी विधानसभेत मी पुराव्यानिशी मांडलेलं आहे. एवढ्या कोटीच्या ऑर्डर गेलेल्या आहेत. ती जी RC होती ती मी निर्माण केलेली नव्हती, पंकजा मुंडे मंत्री झाल्यावर आलेली नाही. ती RC जेव्हा नारायण राणे मंत्री होते तेव्हाची आहे, ते महसूल मंत्री होते. मी त्यांच्यावरही आरोप करत नाही आहे, पण त्या RCला स्पेशली त्याला आरक्षित केलं होतं, यांनाच दिली जावी. आणि माझ्याकडे जो निधी होता तो खाण्यावरच खर्च करणं कंपल्सरी होतं. आणि मला सांगितलं गेलं की बाबा इतके वर्ष ही प्रथा आहे, चिक्की ही फार न्यूट्रिशियस आहे, शेल लाईफ आहे, ते खराब होत नाही वगैरे वगैरे. ती फाईल काही एका दिवसात सही झाली नाही आहे की मी त्याची अनेक वेळा ती अपडाऊन झाली आहे, त्याची चर्चा झाली आहे. आणि माझे लाभार्थी 30 लाख लाभार्थी आहेत. म्हणजे प्रत्येक मुलाला वर्षातून 300 रुपये त्याच्यावर खर्च झाला. त्या चिक्कीच्या माध्यमातून 292 रुपयाची एका मुलाला चिक्की मिळाली आणि ती त्याला 4 महिन्याच्या पिरियडमध्ये मिळाली. म्हणजे त्या मुलावर हार्डली एनी खर्च झालाय. मी ह्या सगळ्या स्टॅटिस्टिक्सचा विचार त्याच्यामध्ये केला. त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यामध्ये या सगळ्या डिटेल्सचा माझ्याशी मंत्री म्हणून संबंध येत असतो. माझ्याशी संबंध येतो की ही डिमांड आली आहे खालून, डिमांड जनरेट होते कोणत्याही परचेसमध्ये. आणि मला माझ्याजवळ जी डिमांड आली त्याच्यामध्ये हे फक्त यांच्याकडेच आरक्षित आहे हा विषय, आणि म्हणून त्यांच्याकडनं घेतली. आणि नंतर एप्रिलमध्ये ई टेंडरिंगचा विषय निर्णय झाल्यामुळे त्याच्यानंतर 1ही रुपयाची खरेदी केली नाही. तेव्हा ते नियमबाह्य नव्हतंच जेव्हा मी केलं, आणि ते सिद्ध झालंय. जे आरोप त्यांनी केले त्याच्यावर आम्ही उत्तरं दिली आहेत ना, आणि उत्तर देऊन त्याच्यावर त्यांनी कोर्ट कचेरी. आता माझ्यावर THRच्या घोटाळ्याचा केवढा आरोप, बापरे, 15,000 कोटी 20,000 कोटी, एक राज्य चालेल एवढे. मग तेवढं बजेट माझं 3,500 कोटीचं, आणि त्याला सांगितलं 15,000 कोटीचा घोटाळा. आणि त्याच्यातही मी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. मला घाबरले असते, मध्येच जाऊ दे बाबा आपल्यावर आरोप होत आहेत, पण मी लढले. माझे नियम सुप्रीम कोर्टाने सुद्धा माझ्या अटी शर्ती मान्य केला. कुठेतरी हाही पंकजा मुंडेचा भाग लोकांसमोर यायला पाहिजे. दुर्दैवाने तो येत नाही. ताई, आपलं राज्य पुढारलेलं आहे. आपल्या इथल्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, मात्र तरीही आपल्या राज्याला महिला मुख्यमंत्रीपद आलेलं नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं की ही संधी कधी मिळेल, आणि तुमच्या फ्रेममध्ये कोण आहे ती व्यक्ती की जी महिला मुख्यमंत्रीपद भूषवू शकते? मला असं वाटतं काही गोष्टी, काही पदं ही महिला ग्रामविकास मंत्री, महिला मुख्यमंत्री असं नाही झालं. मुख्यमंत्री असतो. आपण महिला म्हणून त्याला उगीच कुठेतरी वेगळा अर्थ लावायला लागतो. आता वसुंधराराजे सिंधिया राजस्थानमध्ये काम करतायत, आमच्या नेत्या सुषमा स्वराज आहेत, आणि दिल्लीमध्ये शीला दीक्षितांनी काम केलं. मी दुसऱ्याच पक्षाचं उदाहरण द्यायचं, उमा भारतींनी काम केलं. पण त्या महिला म्हणून मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री हा मुख्यमंत्रीच असतो, आणि त्याला इतर मुख्यमंत्र्यांसारखंच वागावं लागतं. मला वाटतं त्याला महिला असं जेंडर बायस्ड करणं बरोबर नाही. पंकजाताई, खरं तर बरीच मोठी आव्हानं आहेत ज्याला सामोरं जायचं येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुद्धा, त्याच्यात निवडणुका सुद्धा आहेत. खूप खूप शुभेच्छा सगळ्यासाठी, आणि कट्ट्यावर आल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.